बेसनाच्या लाडवाला डाळ भाजत आहे मी. तर 2 ग्लास डाळ घेतलेली आहे बघा. म्हणजे अर्धा किलो डाळ आहे. ही भाजून घ्यायची. डाळ घुटून द्यायचं नाही, फक्त भाजून घ्यायची. म्हणजे लाडवाला जो वास असतो तो खूप छान येतो. आणि भाजण्यासाठी कधी अशी जाड बुडाची कढईच वापरायची. चला डाळ भाजून घेऊया. डाळ भरपूर आणलेली मी ह्यावेळी, आणि दुकानदाराने डाळ चांगली दिली नाही, किडकी दिला आहे डाळ. ही आधीची डाळ आहे, ही चांगली होती. ही मी लाडवासाठी वापरणार आहे. आणि ती आता झुणक्याला वापरायची किंवा भज्याला वापरायची. सगळी पाकडून निवडून ठेवली आहे. बाजारात आणताना हरभऱ्याची डाळ जास्त आणलेली मी, आणि त्यामुळे ती डाळच व्यवस्थित दिली नाही. खूप म्हणजे अशी हे दिली डाळ. त्यात उशा वगैरे जास्त झालेलं, त्यामुळं ठेवून उपयोग नाही, तर सगळी डाळ खराब व्हायची. मग आता निवडल्या मी. पाकडायला जवळजवळ 7-8 वेळा एक घाणा पाकडायला लागत होता बघा. तर ते पाकडून हे करून ठेवले. आता ती आणि ही एकदम दळाई देते. आणि थोडंसं बेसन लाडू करणार आहे. आणि श्री परवा म्हणत होता बेसनाचे लाडू बनव. आता काय तूप आपलं घरचं आहे, त्यामुळे म्हटलं बनवूया. कारण खूप दिवस झाले तुपातले लाडू बनवून. तूपच काढत नव्हते मी, त्यामुळं ते आणायचं आणि करायचं होत नव्हतं. आता तूप आहे तर म्हटलं करूया. पाणी आलेलं आहे. शुभ सकाळ सर्वांना. श्री गेलेल्या तासाला ते गेलेले दुकानात. आणि डाळ दाखवते मी तेवढी निवडली. यातच देणार आहे तळायला. सुद्धा कुठली उशाली आहे. डाळ देते एवढी. डाळ भाजत असताना एकदम मंद गॅसवरच भाजायची. गॅस अजिबात मोठा करायचा नाही. कढई तापूसपर्यंत मी थोडासा मोठा करते. चांगली वास येऊसपर्यंत डाळ भाजायची. त्यामुळे लाडू खूप छान होतात. एक एकदम बिन भाजता सुद्धा डाळ देतात, बिन भाजता सुद्धा डाळ देतात. पण बेसन भाजतात ते. पण डाळ भाजून बेसन भाजायचं खूप छान, म्हणजे चव येते लाडवाला. एकदा करून बघा त्या पद्धतीने लाडू, खूप छान चव येते. चला, आम्हाला कालच्या पोळ्या आहेत. आता श्रीपुरते तेवढ्यात 4 चपात्या बनवणार आहे. मी चपातीचं पीठ कसं मळते काय मळते थोडक्यात दाखवते तुम्हाला. आता थोडंच मळायचं आहे, जास्त काय मळायचं नाही. मीठ घातलं आणि पिठामध्ये थोडंसं कच्चं तेल वापरायचं. आणि मळत असताना मात्र एकदम दाबून करून पीठ मळून घ्यायचं. आणि एक 15 ते 20 मिनटं एकदम झाकून असं भिजून द्यायचं, जेणेकरून चपात्या आपल्या मऊसूत होतात. आता इथं मला वेळ नव्हता, त्यामुळे मी काही ते भिजून दिलं नाही. एक 5 मिनटं थांबले आणि लगेच चपात्या लाटायला घेतल्या. आणि चपाती लाटण्याची पद्धत मी भरपूर व्हिडिओमध्ये माझ्या शेअर केलेल्या आहे. चपाती लाटत असताना गोळा आधी बरोबर लाटून घ्यायचा गोल असा, आणि त्याला पूर्ण तेल लावून घ्यायचं. नंतर घडी घालायची आणि घडीलासुद्धा तेल लावायचं. आणि परत मग गोल अशी चपाती लाटायची. एकदम अशी मऊसूत चपाती तयार होते. या पद्धतीने चपात्या करून बघा. एकदम अशा मऊसूत चपात्या आणि असं नजर लागावा अशा चपात्या होतात आपल्या. इकडं वांग्याची भाजी माझी झालेली आहे. खरं म्हणजे त्याला वांग्याची भाजी आवडत नाही, पण आवडत नाही म्हणून नाही दिलं तर मग खातच नाहीत. त्यामुळं थोडी कसं त्यांना सवय लावली पाहिजे आणि सगळं पोटात गेलं पाहिजे. त्यामुळं मी वांग्याची भाजी मग केली. कारण गवारी निवडायची आहे, परत भेंडी कवा चिरायची म्हणून मग ती असं चिराचिरीचं असलं किंवा निवडानिवडीचं असलं तर मग राहून जातं. इकडं डबा झाला आणि किचन ओटा वगैरे पुसून घेतला. आणि भांडी म्हणलं मांडून घेऊया हातासरशी. आणि मग किचन ओटा क्लीन केलेला आहे. आता त्याचा डबा भरून ठेवते, म्हणजे हे आले की डबा द्यायला बरं. भांडे वगैरे ज्या त्यावेळी मांडून घेतली तर बरे पडतात, नाही तर एकदा राहिली की ते राहतातच. आणि भांडे आमच्यात तर खूप पडतात, कारण एकदा ज्या तांब्याने पाणी पिले परत त्याने पाणी पित नाहीत. हाय श्री स्वामी समर्थ. शुभ सायंकाळ सर्वांना. संध्याकाळचे वाजले असतील 6-6:30 वाजलेले आहेत. आणि बेसनाच्या लाडूच मी सकाळी भाजताना दाखवलेलं तुम्हाला, ते दळून आणले. आता चला, चहा शक्यतो मी संध्याकाळचा बंदच केलेला आहे. कधी तर जास्त अशी म्हणजे हे आली तलप आली तरच चहा पिते. आता चहा शक्यतो मी बंदच करणार आहे, कारण की चहामुळं पित्त जास्त व्हायला आले बघा. आणि चष्मा हा नवीन केलेला आहे, नंबर भयानक वाढलेला आहे माझा, कारण वापरतच नव्हते मी.
आणि एक चष्मा आम्ही दोघं वापरत होतो, त्यामुळं भयानक नंबर वाढला. त्यामुळे कंटिन्यू वापरायला सांगितलं आहे. आता किती दिवस होते वापरायचा बघूया, कारण ते लक्षात राहत नाही घालायचं आणि सवय नसते, त्यामुळं कसं अवघडल्याने होतं ते घातल्यावर. यांचा पण नंबर खूप वाढलेला आहे, त्यांना पण केला. दोन्ही चष्मे मिळून 3000 रुपये झाले. भयानक दर सगळ्याचे वाढलेले आहेत. तपासणी फीच आता मला वाटते 300 रुपये झालेले आहे. फक्त यांचे डोळे तपासले आणि त्यांच्या डोळ्यात काहीतरी गेलेलं, तर ते काढण्यासाठी 600 रुपये खर्च आला. तेवढंच करण्यासाठी माझा नंबर तर त्यांनी मोफतच काढून दिला. जिथं चष्मा गेला तिथं मोफतच त्यांनी डोळे तपासलेले आहेत. पण ॲक्युरेट दिसतं बघा व्यवस्थित. मी ग्रंथ जरी वाचाय बसले तर अजिबात काही त्यातलं दिसत नव्हतं. म्हणजे असं करून बघायला लागायचं. म्हणजे तो चष्म्यातून मला काही दिसनाच झालेलं, तरी पण मी तसंच घालून वाचत होते. मग आपण कसं होतं तसंच जर वापरलं तरीसुद्धा मग जास्त नंबर वाढतो. त्यामुळं डोळ्यांच्या बाबतीत खरं म्हणजे काळजी घेतली पाहिजे. खरं आपण दुर्लक्षच करतो. आणि यांच्या चष्म्याची फ्रेम छान झालेली आहे. माझे चष्मे जरा मला म्हणजे हे वाटते, डल वाटते, पण त्यांच्या छान झाल्या. आणि जे इथनं असे त्या हे असतात बघा काड्या, ह्या पण त्यांचे छान झाल्या. फ्रेम छान आहे त्यांची. असून दे म्हटलं आता कुठं ते बघत बसायचं, कारण की त्यांच्याकडे दुसरं तसं नव्हतं. पण खूप मोठं दुकान नाही सोडा, पण नव्हतंच त्यांचे. असून दे तिकडं म्हटलं. ते म्हणाले तिथं नंतर नाही 2-3 दिवसांनी देतो, पण मला चष्मा नसले काही दिसतच नाही. त्यापेक्षा आणि ह्याचं त्यांचा मी घालतो, त्याला 2-3 दिवस त्यांचा घालून मी वाचन वगैरे केलं. पण कसं होतं ते घातलं दुसऱ्याचं आणि नंबर वाढतो. ते दादा म्हणत होते की तुमची बघायची नजर म्हणजे वेगळी असते, त्यांची वेगळी असते. प्रत्येकाचं म्हणजे बघण्याचं हे वेगवेगळं असं. डोळ्याचं कसं साईज वेगवेगळी असते, त्यामुळं बुबळाची साईज कमी जास्त असते, त्यामुळं बघण्याचं हे वेगळं पडतं. त्यामुळं एकमेकाचं घालत जाऊ नका, घातल्यामुळे सुद्धा नंबर वाढतो. चला, बेसन लाडू रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. तर डाळ मी सकाळी भाजूनच दळून आणलेलं आहे, तरी पण आपल्याला परत बेसन भाजावं लागतं. आता तूप तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घालू शकता. मी आता तुपातलेच बनवणार आहे, कारण खूप दिवस झालं तुपातले बनवाय नव्हते, म्हणून तुपातलेच बनवायचं असं ठरवलं आहे. चला, तूप आहे म्हणल्यावर बनवूया. आणि डाळ पण जास्त होती माझ्याकडं आणि त्यात कसं झालं, डाळ देतानाच त्याने थोडी हे झालेली, म्हणजे उशा वगैरे झालेली दिलेली. त्यामुळे म्हटलं ती डाळ संपवायलाच पाहिजे, ठेवून काय उपयोग नाही तर खराब होणार. मग बेसन लाडूवाला पण दळून आणला आणि राहिलेली थोडी होती ती मग आपलं ह्याला पिठल्याला दळून आणलेलं आहे. बेसन लाडू एक तुपातले किंवा डालड्यातले 2 प्रकारचे आपल्याला बनवता येतात. पण डालड्यातले बनवला की डालड्यामुळं कसं होतं बघा, घसा लगेच धरतो आपला. त्यामुळं शक्यतो डालड्यातले नाहीच बनवलेले बरे पडतात. तूप असलं तरच बेसन लाडू बनवले, आणि तुपातले बेसन लाडू चांगलेसुद्धा लागतात, खायला खूप छान लागतात. त्यामुळे तुपातलेच बरे पडतात लाडू. आता तूप आहे म्हणून मी करायला नाही. दिवाळीतसुद्धा मी बेसन लाडू करत नाही, कारण तूप नसलं तर ते काय म्हणजे हे वाटत नाही, बरं वाटत नाही करायला. चला, रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत. आणि तर मानाचं म्हणलेलं मी तुम्हाला, ती जे बेंटेक्सचे दागिने घालून असं काळं झाले, तर त्याच्यासाठी मी चंदन लेप आणून वापरून बघायचं म्हणून आणलेलं आहे. ते काय महाग नाही आहे, 40 रुपयाला काय तर हे आहे, ती डबे आहे. दाखवते मी तुम्हाला कुठला आहे. आमच्या इथे एक खूप वर्ष झाले आम्ही असं भाड्याने राहिलो होतो, तिथं लेडीज होते आणि तिला कधी असा वांग होता पूर्ण चेहऱ्यावरनं, आणि ती रोज वापरायची ती, तर तिचा वांग सगळा गेलेला तर त्याच्यानं. म्हणून म्हणलं मग डाग पण जातील म्हणलं, असं काळं झालेली. आणि आता ते रोज लावायचं म्हणून ती डबे आणलेले. ऑनलाईन मी हे पण बघितलं, त्या ट्यूब बघितल्या, खरं खूप महाग आहेत त्या, 700, 800, 500 असं. आणि आणायला पण काय नाही, पण आणून त्याचा रिझल्ट व्यवस्थित आला तर बरं, कारण की स्किन आधीच सेन्सिटिव्ह आहे आणि ते काहीतरी लावायचं आणि ते सरच काहीतरी व्हायचं, म्हणून मी शक्यतो आणायला नाही. डॉक्टरच्या सल्ल्यानं आणलेलं ते कसं वेगळं पडतं, म्हणून मी शक्यतो आणायला नाही आहे. हा चंदन लेप खूप चांगला आहे, म्हणजे खूप वर्षापासून मी बघते की खूप बायका हा वापरतात. त्यामुळं मग मी म्हटलं स्वस्तात मस्त आहे आणि ट्राय करून तर बघायला काय हरकत नाही. आणि शेवटी साईड इफेक्ट पण याचा काही नाही आहे, एकदम नॅचरल आहे. तर असा आहे तो चंदन लेप.
दाखवले मी तुम्हाला व्हिडिओमध्ये फक्त 40 रुपयाला. खूप दिवसापासून खरं म्हणजे वापरतात भरपूर बायका ते. आणि मी स्वतः त्या ताईंचा वांग गेलेला बघितलेला आहे चेहऱ्यावरचा, त्यामुळे म्हटलं हे डाग पण आहे ते जातात का बघूया, ट्राय तर करून बघायचं. नाहीतर मग काय आमच्या इथे एक लेडी डॉक्टर आहे, त्यांना विचारणार आहे मी म्हणजे काय हे करता येईल. चला, आपल्याला बेसन लाडूला पिठी साखर लागणार आहे. तर माझ्याकडे साधी साखर आहे, ती आता मी मिक्सरला फिरवून घेते. आणि साखर काय गोड तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करायचं. फक्त मिश्रण गार झाल्याशिवाय त्यात साखर ॲड करायची नाही, कारण की मग गरम असताना जर तुम्ही साखर घातला तर ते मिश्रण पातळ होतं आणि लाडूंचा आकार व्यवस्थित येत नाही. त्यामुळे गार झाल्यावरच घालायची. चला दाखवते कसं करते काय करते ती. चला.